नमस्कार. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण धारवंटा या गावामध्ये आलेलो आहे आणि धारवंटा या गावामध्ये अति पाऊस झाल्यामुळं सरकीचा पूर्ण जी कापूस आहे, कपाशी असेल, सोयाबीन असेल, सर्व पिकाचा पूर्ण नाश झालेला आहे. ह्या तुमच्यासमोर हे पाहायला मिळतंय. कुंकडी कमरा इतकालं पाणीच पाणी आहे. गुडघ्या इतकालं, कमरा इतकालं पाणी आहे शेतामध्ये. आणि हे ठिकाणची ही सरकी पाहू शकतात. अक्षरशः सरकीने पूर्ण मुंडके टाकलेले आहेत. आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आता शासनाच्या मदतीची गरज आहे. आणि शासनानं त्यांना पीक विमा आणि जी काही पंचनामा असेल तो धारवंटा या गावामध्ये शासनाने कर्मचारी पाठवून तो पंचनामा करणे गरजेचं आहे. तरी इथं शेतकरी इथं आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ की आता सरकारकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत, काय नाही ते. अहो मी धारवांच्याहून शेतकरी बोलतोय. अहो गावात अशी परिस्थिती रानात जाता येईना, कमरा इतकं पाणी. जे खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे, भरपूर शेतकऱ्यांनी खर्च केला, पण निसर्गाने असा कोप झाल्यामुळं शासन विमा मंजुरी उलटिली अनुदान देतं, पण ते तुटपुंज देतं. त्याच्यात शेतकऱ्याचा हे खर्च भागत नाही. पुन्हा भाव शासन काही देत नाही. हे खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदात काही मिळत नाही. आज अशी परिस्थिती झाली. शेतकऱ्याची आभाळ कोसळल्यासारखं झालंय. शासन बघा ना, आय खाऊन द्या ना, बाप भीक मागून द्या ना, अशी परिस्थिती ही शेतकऱ्याची झालेली आहे. आणि शेतकऱ्याकडे कुणी लक्षच द्यायना. राजकारणी लोक आपापल्या परीने आपापल्या काय चाललंय हेच बघतात. शेतकऱ्याकडे कुणी लक्ष देत नाही. शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. आता काय करणार शेतकरी? आभाळ कोसळल्यासारखं झालंय त्याला. कुठं जाऊन काय करावं, कुठंच काही द्यायना घ्यायना. आणि काय म्हणतं शेतकरी की सगळे देतो, तुटपुंजी मदत देते काय, विमा कमी देते काय, पंचनामा केला की देते 10-5 रुपये. याच्यात काय शेतकऱ्याचं भागतं का? खर्च भागतं का? असा खर्च रोज चाललेला आहे. आणि खर्चाचं काय, शेवटी जगलं तर पाहिजे ना. त्यासाठी शेतकऱ्याला काहीतरी करावंच लागतं. मजुरी करायची, मजुरी करून सुद्धा हे भागत नाही. मग काय करणार? आता इथं रडायची पाळी आली माणसाने. काय करावं? आभाळ कोसळ, रडू कोण पोसीन? त्याचे शेतकऱ्याचे आसू पुसणार कोण आहे? शासन जबाबदार नाही म्हणतंय. शासन काही लक्ष द्यायना, भाव द्यायना. इतका खर्च करून काय करणार? तर तुम्हाला गेल्या वर्षी किती पीक विमा आला होता? आम्हा गेल्या वर्षी पीक विमा काय 10-25% बी आला नाही. तो बी द्या अजून काही दिलाय तर तुटपुंजा दिला. त्याच्यात काय भागणार आहे आमचं शेतकऱ्याचं? आता जी कापूस आहे, ह्या कापसानं पाण्याअभावी काय झालंय याची अवस्था? पाण्याअभावी म्हणजे कापूसच राहिला नाही. उली तिली कडी काठाली येईल त्याचं ते सगळं मजुरीतून खतातच खाऊन जाईल. शेतकऱ्याला काय पदरात पडणार आहे? पुन्हा भाव तसा काय करणार शेतकरी? आता हे पीक तर गेलंच आहे. आता पीक गेलं तर पीक पाणी कुणी येणार, काय करणार? हे शासनाला काय आहे? याचं देणं घेणं नाही. ते आपल्या राजकारणात याच्यातच गुंग झालेले आहेत. आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कोण आहे? तर तरी जर आपण पाहायला गेलो तर भाव दिला जात नाही का? किंवा जी आहे ती पाऊस आला तरी तिकून शेतकऱ्याची अडचणच होती का? पाऊस आला तरी शेतकऱ्याची अडचण होती. आता इकून तिकून उली तिली आलं तर त्याला भाव नाही. भाव देतं 7,000 रुपये. 7,000 त्याचा खर्च भागत नाही. आणि जर पाऊस नाहीच आला तर तिकून ही अडचण होती का? पाऊस नाही आला तर पीक येत नाही. पीक अडचणीत निर्माण होती ना सगळी. शेतकऱ्यासाठी सगळ्या अडचणी निर्माण होतात. हे आहेत शेतकऱ्याच्या ज्वलंत अशा प्रतिक्रिया. कारण पाऊस आला तिकूनही अडचण आहे. पाऊस जास्त झाला तर पिकं व्हायला जातात. पाऊस जर कमी झाला तर तरी पिकं व्हायला जातात. आणि पाऊस नाही आला तिकडूनही अडचण आहे, पाऊस आला तिकडूनही अडचण आहे. आणि भाव जर पीक हातात पदरात आलं तर भावाची अडचण आहे, भावही मिळत नाही. हे ज्वलंत अशा या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत. तरी शासनानं ह्याच्याकडे दखल देऊन ह्याच्यामध्ये पर्याय जर काय काढायचा असेल तर भाव देणं हे आणि मदत देणं एवढेच 2 पर्याय शेतकऱ्यासाठी उरलेले आहेत. एक्सप्रेस न्यूजला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.